सो RH इनकॉम्पेटिबिलिटी में मेरा आपसे क्वेश्चन है दोस्तों, अगर RH पॉजिटिव फादर है और RH नेगेटिव मदर है, if father is RH positive and mother is RH negative, then blood group of fetus is, सांगा काय असणार आहे, सांगा काय असणार आहे. नंबर 1 that is if father is दोस्तों, if father is RH positive and mother is, ये सिंपल MCQ आएगा, mother is RH negative, then the blood group of fetus will be, then the blood group of fetus will be, then the blood group of fetus, चला सांगा, will be काय असणार आहे, will be, सांगा. As RH positive is a dominant trait and RH negative recessive trait है, then blood group of fetus will be RH positive. काय असणार आहे, blood group of fetus will be RH positive. ये MCQ है, RH positive, हे लक्षात ठेवा. If a marriage between a RH positive male and RH negative female occur, their child would be RH positive. लक्षात ठेवा. काय होईल तर that marriage should be discouraged. Why? बघूया दोस्तों, दूसरा लँग्वेज मध्ये लिहितो, if a marriage between RH positive male and RH negative female occur, if a marriage between RH positive male and RH negative female occurs, their childs would be, उनके childs कैसे होंगे, their childs will be, or their children's will have RH पॉजिटिव ब्लड ग्रुप, RH पॉजिटिव ब्लड ग्रुप, ये याद रखो. सो ये मैरिज डिस्करेज करना चाहिए, ऐसा अगर मैरिज है तो. ब्लड ग्रुपिंग इंपॉर्टेंट है मैरिज के लिए. ओके, नाउ प्लीज पे अटेंशन. होता क्या है कि थियरी तर मी काल तर हे बोललोय, इफ दैट RH निगेटिव्ह मदर having in first pregnancy, if RH negative mother having RH positive fetus, so there is a no problem to the first child as there is a no anti-RH antibody present in the mother's blood. First pregnancy मध्ये काय होईल, फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये असं होईल, लक्षात ठेवा. व्हॉट हॅपन टू द फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये, दॅट इज इन फर्स्ट प्रेग्नन्सी तीन कंडिशन बोलणार आहे. फर्स्ट प्रेग्नन्सी, बिटवीन द प्रेग्नन्सीज आणि सेकंड प्रेग्नन्सी. फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये लक्षात ठेवा, if RH negative mother have RH positive fetus or RH positive fetus, okay, RH positive fetus, so no problem, or there is a no problem to the first child, as why, as there is no anti-RH antibody, there is a no anti-RH antibody in mother's blood, त्यामुळे पहिल्या बच्चूला काहीच प्रॉब्लेम नाही. एक्सेप्शन एक आहे, इफ दैट मदर, RH नेगेटिव मदर, if exposed to the RH positive antigen before the pregnancy by some other means, by blood transfusion, उसका एक्सीडेंट हो गया और उसको ब्लड ट्रांसफ्यूजन में RH पॉजिटिव ब्लड दिया गया, तो प्रॉब्लम आ सकता है, वरना प्रॉब्लम नहीं है नॉर्मल कंडीशन में. नाउ व्हाट हैपन दोस्तों, दिस नाउ ड्यूरिंग डिलिव्हरी, आता बघा, सो ड्यूरिंग डिलिव्हरी म्हणजे लेबर, पार्च्युरेशन, ड्यूरिंग डिलिव्हरी, त्याला एक शब्द काय, ड्यूरिंग डिलीवरी ऑफ बेबी, व्हाट हैपन दोस्तों, यहाँ पे क्या होता है, दैट बेबीज RH पॉजिटिव ब्लड, बेबीज RH पॉजिटिव ब्लड enters the
mother's blood, enters the mother's blood और mix with और enters करता हूं, enters the mother's blood, enter the mother's blood. ओके ये होता है ड्यूरिंग डिलीवरिया. फिर क्या होता है इन बिटवीन प्रेगनेंसी. ओके इन बिटवीन प्रेगनेंसी. नाउ यहाँ पे क्या कॉन्सेप्ट है इन बिटवीन प्रेगनेंसी का समझाता हूँ. सो इन बिटवीन प्रेग्नन्सी म्हणजे दुसऱ्या आणि पहिल्या प्रेग्नन्सीच्या मध्ये व्हाट हॅपन दैट मदर्स ब्लड स्टार्ट सिंथेसाइजिंग एंटीबॉडीज. ये जो RH एंटीजन इंटर हुआ है, ये जो RH एंटीजन इंटर हुआ है दोस्तों, उसके अगेंस्ट मदर्स ब्लड स्टार्ट सिंथेसाइजिंग anti-RH एंटीबॉडीज. सो इन बिटवीन प्रेगनेंसी, ओके, ड्यू टू entry of RH antigen, due to entry of RH antigen into mother's blood, due to entry of RH antigen into mother's blood, क्या होगा मदर्स इम्यून सिस्टम, मदर्स की जो इम्यून सिस्टम है, मदर्स इम्यून सिस्टम, ओके, इम्यून सिस्टम produces anti-RH antibody, ओके, anti-RH antibody. वो भी कौन से टाइप के होते हैं IgG टाइप. कौन से टाइप IgG टाइप. दे क्रॉसेस द प्लासेंटा, प्रोड्यूसेस anti-RH antibody. कौन से टाइप IgG टाइप. लक्षात ठेवा. ओके अगेंस्ट द, ओके, इन देअर ब्लड, इन देअर ब्लड. कोणाच्या ब्लड मध्ये मदर्सच्या ब्लड मध्ये. इन देअर ब्लड, इन मदर्स, इन हर ब्लड, इन हर ब्लड. लक्षात ठेवा इन बिटवीन प्रेगनेंसी. ये होता है. दिस इज क्लियर. ये क्लियर है. नाउ प्लीज पे अटेंशन. आपके क्वेश्चन में ले लूंगा, बहुत सारे क्वेश्चन मुझे लेने हैं. जस्ट फोकस ऑन दिस. ओके जस्ट फोकस. ये क्लियर है. ये मैंने बोला था अभी. फर्स्ट प्रेगनेंसी ड्यूरिंग डिलीवरी ऑफ बेबी in between pregnancy. Now what happen in second pregnancy? What happen in second pregnancy? दोस्तों लक्षात ठेवा. सेकंड प्रेग्नन्सी, सेकंड प्रेग्नन्सी मध्ये काय होईल. इफ दोस्तों, इफ सेकंड, इन सेकंड प्रेग्नन्सी, इफ blood group of fetus शब्द यूज करते हैं सबसिक्वेंट प्रेगनेंसीज. सबसिक्वेंट प्रेगनेंसी मींस सेकंड प्रेगनेंसी. और जो आने वाले आगे है, इफ द ब्लड ग्रुप ऑफ फीटस इन सबसिक्वेंट प्रेगनेंसीज, और सबसिक्वेंट प्रेगनेंसी मतलब यहाँ पे सेकंड प्रेगनेंसी इज RH पॉजिटिव, RH पॉजिटिव है, तो क्या हो जाएगा दोस्तों. देन द anti-RH antibody from mother's blood are transported to the fetus blood via placenta. मग काय होईल लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काय होईल anti-RH antibodies, anti-RH antibody और किस टाइप के मदर्स ब्लड में. फिर से लिखता हूं, ये इंपॉर्टेंट है. दैट इज IgG, इम्यूनोग्लोबुलिन G टाइप होते हैं. इम्यूनोग्लोबुलिन G टाइप IgG, anti-RH antibody, ओके, फ्रॉम मदर्स ब्लड. एंटीबॉडीज चाहिए एक्चुअली, एंटीबॉडीज, anti-RH antibodies from mother's blood, from mother's blood are transported. Mother's blood can cross the placenta, can cross the placenta, and transported to the fetus blood, ओके. नाउ दोस्तों यहाँ पे क्या होता है, यहाँ पे these anti-RH antibodies from the mother's blood destroy the fetal RBC having RH antigen. याद रखो, ये जो anti-RH antibody होते हैं, anti-RH antibodies,
from mother's blood, anti-RH antibodies of mother's blood or from mother's blood, from mother's blood, from mother's blood क्या करेंगे? Destroy, destroy, causes destruction, clumping, causes destroy the RBC, destroy the RBCs of fetus, which have destroy the RBC of fetus, which have दोस्तों, which have जिनके ऊपर क्या है, which have RH पॉझिटिव्ह और RH एंटीजन सगळ्यांकडेच असतो. इसे कहते हैं एग्लूटिनेशन ऑफ नोन एज, इसे कहते हैं दोस्तों एग्लूटिनेशन ऑफ आरबीसी, इसे कहते हैं एग्लूटिनेशन, एग्लूटिनेशन ऑफ आरबीसी. एग्लूटिनेशन ऑफ आरबीसी मींस आरबीसी का डिस्ट्रक्शन होता है और दे गेट एग्रीगेटेड टुगेदर. एग्लूटिनेशन ऑफ आरबीसी, दैट इज दोस्तों, दैट इज नथिंग बट क्लम्पिंग ऑफ आरबीसी. क्लम्पिंग ऑफ आरबीसी म्हणजे आरबीसी एका जागा यायला लागतात. क्लम्पिंग ऑफ आरबीसी होतं म्हणजे आरबीसी एका जागा, हा ब्रॅकेट मध्ये शब्द यूज केलेला है. व्हाट हैपन, आरबीसी डिस्ट्रॉय होने के बाद वो एक जगह पे आते हैं दोस्तों. ओके, वो डिस्ट्रॉय होने के बाद एक जगह पे आते हैं. ओके, दैट इज कॉल्ड एज अ क्लम्पिंग ऑफ आरबीसी. ओके, क्लम्पिंग ऑफ आरबीसी, क्लम्पिंग मीन्स वो एक जगह पे आते हैं. ओके, क्लम्पिंग ऑफ आरबीसीज. त्याच्यामुळे काय होतं, ओके, सिम्पटम काय होईल, and the condition, this condition is known as दोस्तों, this condition is known as erythroblastosis fetalis. fetal मधल्या इरेथ्रोब्लास्ट ब्रेकडाउन होईल म्हणून इरेथ्रोब्लास्टोसिस फेटालिस मतलब that is destruction of RBC of fetus, RBC of destruction of RBCs of fetus. Or this is also known as दोस्तों, this disease, this condition, it is also known as hemolytic disease of newborn. Hemolytic disease of newborn. Hemolytic disease of newborn याला म्हणायचं hemolytic disease of newborn और HDN. लक्षात ठेवा, HDN हे लक्षात ठेवा, hemolytic disease of newborn. और इसमें सिम्टम, दो सिम्टम है दोस्तों, दैट इज सिम्टम दो है, इसमें दो सिम्टम आएंगे. बच्चों को क्या होगा, सीवियर एनीमिया, सीवियर, और कौन सा एनीमिया का भी टाइप है, हीमोलिटिक एनीमिया ड्यू टू ब्रेकडाउन ऑफ आरबीसी. और दूसरा होता है दोस्तों जॉन्डिस. क्यों जॉन्डिस होगा, वाई जॉन्डिस, येलोइश डिस्कलरेशन ऑफ स्किन, वाई जॉन्डिस. तो लक्षात ठेवा, जॉन्डिस यासाठी कि आरबीसी का ब्रेकडाउन हो रहा है, मतलब हीमोग्लोबिन का ब्रेकडाउन हो रहा है, तो हीम्स का ब्रेकडाउन होने के बाद बनता है बेली वर्डिन, उससे बनेगा बिलिरुबिन. प्रिव्हेंशन कैसे किया जाए, आता प्रिव्हेंट कसं केलं जातं, प्रिव्हेंट मी तुम्हाला कालच सांगितलं, प्रिव्हेंशन रोका कैसे जा सकता है. तुम्ही बघितलं, ही जर लेडीज आली आरएच निगेटिव्ह, तर तिच्या जिथं तिचा टेबल आहे, जिथं ती ऍडमिट आहे, त्या तिथं लेबर रूम मध्ये त्या कोचवर लिहिलं असतं आरएच निगेटिव्ह मदर, आणि मग अरेंज केलं जातं काय, अँटी आरएच अँटीबॉडीज, आणि मग ते तिला इमिडिएटली आफ्टर द प्रेग्नन्सी दिल्या जातात. लक्षात ठेवा. सो प्रिव्हेंशन क्या है दोस्तों, दैट इज इंजेक्शन ऑफ अँटी आरएच अँटीबॉडी द्यायच्या. आणि त्या कुठली टाईप आहे, लक्षात ठेवा, हे महागडे इंजेक्शन आहे खूप, ते असतात IgD टाईप इंजेक्शन. देताना IgD, मदर काय तयार करायला, IgG इंजेक्शन देताना, कारण की IgG जर दिल्या तर त्या प्लासेंटा क्रॉस करतील, प्रॉब्लेम येईल भविष्यात, तर प्लासेंटा राहणारच नाही म्हणा, पण आपण काय देतो, IgD. सो इंजेक्शन ऑफ अँटी आरएच अँटीबॉडी, इंजेक्शन ऑफ अँटी आरएच अँटीबॉडी कोणाला, फिटसला का मदरला, टू द मदर, कशासाठी, टू द मदर, वाय, टू द मदर इमिडिएटली, आफ्टर द डिलिव्हरी, टू द मदर immediately
आफ्टर डिलीवरी ऑफ चाइल्ड, आफ्टर डिलीवरी ऑफ बेबी। त्यामुळे काय होईल ना, मग इससे क्या हो जाएगा, ये एंटी आरएच एंटीबॉडी क्या करेगी, तो प्रिव्हेंशन कैसे हो सकता है, या एंटी आरएच एंटीबॉडी जर दिल्या, लक्षात ठेवा हे क्लियर आहे, इज दैट क्लियर, इतना क्लियर है, हा क्लियर आहे का मुद्दा, ओके हा क्लियर आहे का, हा क्लियर आहे का, ओके तुमचे क्वेश्चन्स मी घेतो, ए वरद बेटा जस्ट, बर ठीक आहे, थांबा ना, ऐकून घ्या, तुझा पुढचा प्रश्न मी एक्सप्लेन करणार आहे। आता काय होतं लक्षात ठेवा, ओके क्या होता है, अब देखो मैं आपको समझाता हूं कि इमीडिएटली आफ्टर डिलीवरी का बरं हे एंटी आरएच एंटीबॉडी द्यायच्या, का वाय, लक्षात ठेवा। नाउ प्लीज पे अटेंशन, सपोज ये मदर है दोस्तों, ये मदर है, और इस मदर में बेबी को डिलीवर किया है, बट इसमें अभी क्या है, अभी इसमें दोस्तों क्या है, दैट इज बर्थ, बेबी के आफ्टर डिलिव्हरी, बेबी के आरबीसी है, बेबीच्या आरबीसी आहेत तिच्यामध्ये, बेबीच्या आरबीसी आहेत, आणि त्या बेबीच्या आरबीसी वर कुठला अँटीजन आहे, त्याच्यावर आहे ए अँटीजन, लक्ष द्या आता, ओके हे आर एच निगेटिव्ह मदर आहे, नो डाऊट, ही कोणती मदर आहे, आर एच निगेटिव्ह मदर आहे, आणि तिच्यामध्ये दिस द आरबीसी ऑफ बेबी, ये क्या है दोस्तों, these are the RBC of, these are RBCs of baby with RH antigen, with RH antigen। आता डिलिव्हरी झाली, जस्ट आता ह्या लेडीजची डिलिव्हरी झाली, आणि तिच्यामध्ये मदर फिटसचं ब्लड, जे बेबीचं ब्लड होतं ते गेलेलं आहे, these are the RBC of baby with RH antigen, क्लिअर आहे। नाउ इमिडिएटली जर आपण इंजेक्शन दिलं, काय होतं जरा लक्ष द्या, इमिडिएटली आपण जर इंजेक्शन दिलं तर काय फरक पडणार आहे। नाउ आता दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, दोन गोष्टी बोलतो, ये जो आरएच एंटीजन इंटर हुआ है मदर्स के ब्लड में, इसके अगेंस्ट मदर का ब्लड क्या बनाएगा, एंटी आरएच एंटीबॉडी, बट इट विल टेक अ टाइम, इट विल टेक अ डेज, मंथ्स, वीक्स और मंथ्स, 1 महिना 2 महिना लागेल। तुम्हाला माहिती ना, वॅक्सिनेशन घेतल्यानंतर लगे आज घेतलं आजच आज अँटीबॉडी तयार झाले का नाही, 15 डेज, ओके 1 मंथ लागतं एंटीजन इंटर केल्याच्या नंतर एंटीबॉडी तयार व्हायला, यस और नो, ओके। जो रिस्पॉन्स होता है वो स्लो होता है, जो रिस्पॉन्स है मदर्स का रिस्पॉन्स वो स्लो है, ओके मदर्स का रिस्पॉन्स क्या है, स्लो है, ओके मदर्स का रिस्पॉन्स क्या है, स्लो है, यस और नो, कारण की अँटीबॉडी तयार व्हायला टाइम लागेल ना स्वतःच्या बॉडीच्या, यस और नो सांगा, पटत आहे का नाही, इट रिक्वायर्ड टाइम फॉर सिंथेसिस ऑफ अँटीबॉडी अगेन्स्ट दिस एंटी आरएच एंटीजन, अरे सॉरी हे तर ए झालाय, कोणता अँटीजन पाहिजे आपल्याला, दॅट इज एंटी आरएच अँटीजन, हे आरएच अँटीजन आहे, हे आरएच अँटीजन आहे, दिस इज आरएच अँटीजन, मदर टाइम लागतो मदरला, मग लक्षात ठेवा इमिडिएटली आता हे शत्रू आलेले अँटीजन म्हणजे शत्रू आहेत मदरच्या ब्लड मध्ये, तो क्या होगा अगर हमने ऊपर से एक इंजेक्शन दे दिया, ऊपर से एक इंजेक्शन दे दिया, मान लो ऊपर से एक इंजेक्शन दे दिया, जिस इंजेक्शन में क्या है, जिस इंजेक्शन में दोस्तों क्या है, जिस इंजेक्शन में क्या है, जिस इंजेक्शन में दोस्तों, जिस इंजेक्शन में क्या है, जिस इंजेक्शन में एंटी आरएच एंटीबॉडी है, जिस इंजेक्शन में एंटी आरएच एंटीबॉडी है, अगर ये मैंने ऐसा इंजेक्शन दे दिया और इस इंजेक्शन में क्या है, याच्यामध्ये आहेत एंटी आरएच एंटीबॉडी, एंटी आरएच एंटीबॉडी का इंजेक्शन है, ओके, और वो भी कौन सा है, आईजीडी टाइप, कौन सा है, आईजीडी टाइप, आईजीडी टाइप असतं, कोणतं है आईजीडी। तो ये क्या करेंगे, ये जब आईजीडी अंदर आ जाएंगे दोस्तों, मान लो ये है आईजीडी, ये आईजीडी जब अंदर आएंगे, ये उनका इंजेक्शन है, ये है एंटीबॉडीज, इनका नाम है आईजीडी, क्या नाम है उनका, आईजीडी। तर इमिडिएटली हे आईजीडी आतमध्ये आल्याच्या नंतर काय करतील, दिस आईजीडी इमिडिएटली
लक्षात ठेवा, हे जे RH अँटीजन आहे याला डिस्ट्रॉय करतील इमिडिएटली विल डिस्ट्रॉय दैट RH एंटीजन। सो इम्यून रिस्पॉन्स ही नहीं जनरेट होगा, मदर्स में इस RH एंटीजन के अगेंस्ट एंटीबॉडी ही नहीं बनेंगे। समजते? कारण की इमिडिएटली जर का RH एंटीबॉडी तुम्ही इंट्रोड्यूस केल्या तर ह्या RH एंटीबॉडी विल डिस्ट्रॉय दीज RBC, ह्या ज्या काय फिटसच्या RBC आल्यात त्याला डिस्ट्रॉय करून टाकतील आणि मदर्सची इम्युन सिस्टम ह्या अँटीजन RH अँटीजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करणार नाही। ती जी तयार करणार आहे ती IgG आहे आणि ह्या ज्या इंट्रोड्यूस केल्यात IgD आहेत ह्या। समजते? आणि मग लक्षात ठेवा, आणि ह्या ज्या असं याच्यामुळं पुढच्या प्रेग्नन्सीला काही एक प्रॉब्लेम येणार नाही, पुढच्या प्रेग्नन्सीला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। समजते? पुढच्या प्रेग्नन्सीला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि ह्या काय प्लासेंटा बी क्रॉस करत नाही पुढच्या, हे राहिल्या जरी पुढच्या प्रेग्नन्सी पर्यंत तो IgD नेवर क्रॉसेस प्लासेंटा। अब क्लियर है? RH पॉझिटिव्ह फिटस ते चेक करतात ना, जन्म झाला त्या बाळाचा की त्याचा अम्बिलिकल कॉर्ड मध्ये ब्लड घेतलं जातं, ते चेक करतात त्याचं RH पॉझिटिव्ह ब्लड आहे म्हणून। पुढची सगळी रिॲक्शन त्यानंतर आहे। डिलिव्हरी झाली इमिजिएटली की पहिलं काम केलं जातं, RH निगेटिव्ह मदर आहे तर पहिलं फिटसचं ब्लड घेतलं जातं अम्बिलिकल कॉर्ड मधनं आणि लगेच मामाला बोलवलं, मामा अर्जंट आहे, 15 मिनिटात रिपोर्ट पाहिजे मला, 20 मिनिटात। मामा लगेच येतात। पॅथॉलॉजी माझ्या तिथं तर गायनॅकचा म्हणजे माझ्या हॉस्पिटलला म्हणजे CPR ला, ठीक आहे, गायनॅकचा वॉर्ड लेबर रूम इथं होती समजा, आणि लगेच बाहेर पडलं कीच ब्लड ग्रुप ब्लड बँक होती, ते लगेच मामा ब्लड ग्रुप बँक मध्ये जातात, सांगतात अर्जंट आहे, की अर्जंट म्हणजे तिथं पहिलं ही टेस्ट करायची असते। लगेच ते फिटसचा रिपोर्ट येतात, फिटस RH पॉझिटिव्ह, लगेच ते इंजेक्शन आणून ठेवलेलं असतं, लगेच द्यायचं, नसल तर काय गरज नाही, नसल तर काय गरज नाही, पण फिटस RH पॉझिटिव्ह तर लगेच इंजेक्शन द्यायचं असं असतं। ठीक आहे, IgD चं फंक्शन काय करतं, IgD दोस्तो डिस्ट्रॉय, IgD काय करतं, डिस्ट्रॉय द that is RH antigen or RBC of fetus that are entering into the mother's blood। मग हे काय काय आहे, प्रिव्हेन्शन आहे। प्रिव्हेन्शन काय आहे, प्रिव्हेन्शन ऑफ इरेथ्रोब्लास्टोसिस फेटालिस। ह्याच्यामध्ये काय केलं जातं प्रिव्हेन्शन मध्ये, लक्षात ठेवा प्रिव्हेन्शन मध्ये दॅट इज ओके, इंजेक्शन काय केलं जातं, इंजेक्शन ऑफ दोस्तो, इंजेक्शन ऑफ अँटी RH अँटीबॉडी, इंजेक्शन ऑफ अँटी RH अँटीबॉडी दिले जातात। ते पण कुठल्या टाइप्स आहे, ते पण त्याचा टाइप आहे IgD टाइप आहे, IgD। ओके, याचं असं काही स्पेसिफिक फंक्शन नाहीये जास्त, म्हणजे एंटीजनला डिस्ट्रॉय करतो पण युनिक फीचर नहीं। सो ये क्या करेंगे, ये जो एंटी RH एंटीबॉडी होते हैं, एंटी RH एंटीबॉडी डिस्ट्रॉय द fetus RBC or fetal RBC which are entering into which are entered into the mother's blood, त्यामुळं काय होईल, मदर्स ब्लड, त्यामुळं हे इमिडिएटली डिस्ट्रॉय झाल्यामुळं इम्युन सिस्टमला कळायच्या आतच एखादी चूक झाली आहे आणि ती चूक लगेच करेक्ट करायची असते, कधी कधी आपल्या आई वडिलांना कळायच्या आतच, ठीक आहे, आपल्याकडनं काय चूक झाली आहे, ठीक आहे, ती आणि ती मायनर चूक आहे, खूप काही मोठी नाही, ती इमिडिएटली आपण करेक्ट करायला लागलो, आई वडिलांना कळायला वेळ आहे, ते संध्याकाळी घरी येणार आहेत, इमिडिएटली आपण ते हे करणार आहोत, लगेच करेक्ट करणार आहोत, तसं आहे ते। सो आपल्या इम्युन सिस्टमला कळायच्या आतच की RBC आलेल्या आहेत, RH पॉझिटिव्ह आल्या, त्याला डिस्ट्रॉय करायचं विथ द हेल्प ऑफ RH, बाहेरून RH अँटीबॉडी द्यायच्या, अँटी RH अँटीबॉडी दॅट डिस्ट्रॉय द fetal RBC which are entered the mother's blood, so that दोस्तों, so that mother's immune system, त्यामुळे काय होईल, mother's immune system okay mother's immune system is not stimulated, ये mother's immune system stimulate ही नहीं होगी to form antibodies, to form anti-RH antibodies, okay, to form anti-RH antibody, लक्षात ठेवा, anti-RH antibodies, त्यामुळे पुढच्या प्रेग्नन्सी मध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही। समजताय? अब क्लियर आहे? आता प्रत्येक वेळेस हे देत राहायचं, प्रत्येक वेळेस, फर्स्ट प्रेग्नन्सी, सेकंड प्रेग्नन्सी, थर्ड प्रेग्नन्सी, फोर्थ प्रेग्नन्सी, फिफ्थ, काही पण असू द्या,
प्रत्येक वेळेस इमिडिएटली आफ्टर प्रेग्नन्सी आपल्याला ह्या अँटी आर एच अँटीबॉडी देणं गरजेचं आहे, देणं गरजेचं आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. इम्युन रिस्पॉन्स जनरेट होणार नाही. ठीक आहे, फर्स्ट प्रेग्नन्सीच्या नंतर द्यायचं, इमिडिएटली आफ्टर द डिलिव्हरी. फर्स्ट प्रेग्नन्सीला द्यायची गरज नाही, फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये द्यायची गरज नाही, इमिडिएटली आफ्टर प्रेग्नन्सी द्यायचं असतं फर्स्ट प्रेग्नन्सी. सेकंड प्रेग्नन्सीच्या नंतर द्या, टू प्रिव्हेंट द प्रॉब्लेम टू द थर्ड फिटस. थर्ड फोर्थ पण त्यांना चाइल्ड पाहिजे, फोर्थ पण चाइल्ड पाहिजे, तर थर्ड प्रेग्नन्सीच्या नंतर म्हणजे डिलिव्हरी झाल्याच्या नंतर द्यायचं. अब क्लिअर आहे. आयझीडीज द्यायचं. आयझीडी हे ह्यासाठी द्यायचं की हे प्लासेंटा क्रॉस करत नाही. वाय आयझीडी हे बॉडीमध्ये पण राहिलं, समजा आयझीडीचे लाईफ लॉंग आहे, यांची लाईफ खूप जास्त आहे, वर्ष 2 वर्ष लाईफ आहे, ह्या बॉडीमध्ये राहिल्या तर दे डज नॉट क्रॉस द प्लासेंटा. आयजीजी जर तुम्ही दिलं असतं, इफ वी गिव्ह इंजेक्शन ऑफ आयजीजी, तर दॅट आयजीजी रिमेन इन मदर्स ब्लड अँड व्हेन प्रेग्नन्सी ऑकर दे कॅन क्रॉस द प्लासेंटा अँड डिस्ट्रॉय द फिटल आरबीसी. पण आयजीडी डज नॉट क्रॉस प्लासेंटा. वाय आयजीडी युज्ड? Why IGD used? Why IGD is used? As they do not cross placenta. They do not cross placenta. वो placenta cross नहीं करते. Do not cross the placenta. Placenta is a connection होता है between mother and fetus. तो ये IGD placenta cross नहीं करते, इसलिए अगर वो बॉडी में भी रह गए बाद में 1 साल बाद भी या 2 साल बाद, तो वो भी फीटस को कुछ भी प्रॉब्लम नहीं होगा. अब क्लियर है? अब क्लियर है? What will happen if mothers RH positive, fetus RH negative, निकिता बायसन कुछ भी नहीं होगा. ओके, काहीच होणार नाही. मदर्स RH पॉझिटिव्ह, फिटस RH निगेटिव्ह, काहीच होणार नाही. इरेथ्रोब्लास्टोसिस फेटालिस होणार नाही. ओके सर, हे इंजेक्शन कितीला असतं? एक 2,500-3 हजाराला असतं. ठीक आहे, आता माझ्या वेळेस तसं होतं, आता माहित नाही. सर मदरच्या अँटीबॉडी लगेच तयार झाल्या असत्या तर इंजेक्शनची गरज नसती पडली ना सर? नाही 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 अक्षय, अवघड आहे. मदरच्या अँटीबॉडी तयार होऊ द्यायच्या नाही तर बाबा, तेच तर प्रिव्हेंट करायचंय. मदर्स कुठल्या अँटीबॉडी तयार करते? आयजीजी अक्षय. आणि त्या जर तयार झाल्या तर दे रिमेन फॉर 2, 3 और 4 इयर्स, आणि मग त्यानंतर दुसऱ्या प्रेग्नन्सी मध्ये त्या प्लासेंटा क्रॉस करते. मदर्सला अँटीबॉडी तयार करू द्यायचे नाहीत, म्हणूनच हे RH अँटीजन डिस्ट्रॉय करायचं आहे इमिडिएटली. कळतंय? हा सर, बट RH निगेटिव्ह असलं तर फिटसचं ब्लड काही प्रॉब्लेम नाही बेटा. प्रत्येक RH निगेटिव्ह असेल तर काय प्रॉब्लेम नाही. कंडिशन काय? मदर शुड बी निगेटिव्ह, फिटस शुड बी पॉझिटिव्ह. कंडिशन काय? ओके, कंडिशन फॉर इरेथ्रोब्लास्टोसिस फेटालिस मदर्स निगेटिव्ह, फिटस पॉझिटिव्ह. ते पण कसं लक्षात ठेवायचं? बच्चूला, लहान लेकराला पॉझिटिव्ह घेतलं जातं, बाळा आले घरात पॉझिटिव्ह तयार होते, पण त्या आईला नेहमीच नावं ठेवलं जातात, अशीच आहे तशीच आहे, कामच करत नाही, भांडेच घसत नाही, धुणंच धुत नाही, मलाच सगळं काम करायला होते, मला बोलते, असं करते तसं करते. ठीक आहे, वापस बोलते, मग तिला निगेटिव्ह मारलं जातं. मदरला मदर्स निगेटिव्ह, फिटस पॉझिटिव्ह. त्या बाळाला कोणी निगेटिव्ह मारतं का? लहान बाळ काय माय लहान बाळ आहे, झोपणं झाले काय नाही, त्याचं झोपतच नाही, हे ती बी गोष्ट पॉझिटिव्ह करून सांगितलं जाते. सो मदर्स निगेटिव्ह, फिटस पॉझिटिव्ह. बरं, बट सर मेल पॉजिटिव हो तो फीटस हमेशा पॉजिटिव ही रहेगा ना? यस यस, तो हम बेबी का बर्थ होने से पहले ही उसका ब्लड ग्रुप पता कर सकते हैं ना? कर सकते हैं, पर दोस्तों डिपेंड है इतना. आता तुम्हाला ते सांगितलं ना, तो जो आहे RH पॉझिटिव्ह मेल, तो होमोझायगस आहे का हेट्रोझायगस आहे माहित नाही ना. होमोझायगस का हेट्रोझायगस आहे तुम्हाला माहित नाही, येतो त्याच्यावर पण. कोण आहे तो? AIB 1220. आलो तुझ्याकडे, तुझ्या क्वेश्चन कडे. क्या बात है, क्या बात है. सर RH अँटीबॉडी जर लार्ज अमाउंट मध्ये दिल्या तर बॉडीला अफेक्ट होईल का? नाही होणार. सर इफ फिटस इज RH निगेटिव्ह बाय मिस्टेक इंजेक्शन इज गिवन, नाही तसं देऊ शकत नाही. फिटस RH निगेटिव्ह असल्याच्या नंतर कशाला द्यायचं इंजेक्शन? अँटी RH अँटीबॉडी स्टिम्युलेटेड बाय मदर्स इम्युन सिस्टम. इज इट IgG टाइप? यस बेटा, IgG टाइप आहे. बोथ निगेटिव्ह असेल तर काही प्रॉब्लेम नाही, बोथ निगेटिव्ह असेल तर काही प्रॉब्लेम नाही, बोथ पॉझिटिव्ह असेल तर काही प्रॉब्लेम नाही. एकच कंडिशन, मदर्स निगेटिव्ह, फिटस पॉझिटिव्ह, बाकीचं डोक्यातनं काढून टाका. एकच कंडिशन, मदर्स निगेटिव्ह पाहिजे, फिटस पॉझिटिव्ह पाहिजे. आणि ते कसं ते पण मी सांगितलं तुम्हाला, ते लक्षात कसं ठेवायचं. मदर्स निगेटिव्ह, फिटस पॉझिटिव्ह, मदर्स निगेटिव्ह, फिटस पॉझिटिव्ह. ठीक आहे, राहील.
मदर्स कशी पाहिजे निगेटिव्ह आणि फिटस कसं पाहिजे पॉझिटिव्ह. MNFC पाहिजे, MNFC काय पाहिजे MNFP मदर्स निगेटिव्ह फिटस पॉझिटिव्ह. MNFP मदर्स निगेटिव्ह फिटस पॉझिटिव्ह तरच होईल ते. आता दुसरे प्रश्न आहे तुमचे. आता दुसरे प्रश्न घेतो, जरा लक्ष द्या. कळालं? ठीक आहे. आता याच्या पलीकडे प्रश्न नाहीत. ठीक आहे. फर्स्ट फिटस पॉझिटिव्ह आहे. सेकंड फिटसला अशा गोष्टी व्हायच्या बेटा, बरोबर. आता मला वाटतं की आपण पुढचं बोलायला पाहिजे, है ना. तुमचे क्वेश्चन इररिलेव्हंट आहेत बरेच. इफ डॉक्टर मिस्टेकली गिवन, आता हे हायपोथेटिकल क्वेश्चनला माझ्याकडे आन्सर नाहीये. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपलं शिकवायचं राहील. ठीक आहे, क्रिस्टल क्लिअर आहे. ओके. मदर्स निगेटिव्ह फिटस पॉझिटिव्ह पाहिजे, उलट नको लिहू बेटा. ठीक आहे. हा, कंटिन्यू. आता तुमच्या क्वेश्चनला माझ्याकडे आन्सर नाहीत. इफ दॅट, इफ त्याला काही व्हॅल्यू नाही, लक्षात ठेवा. मी सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. आता तुम्हाला सांगतो आता काय होईल, लक्षात ठेवा, जरा लक्षात ठेवा. इफ बघा फादर इज, आता तुम्हाला सांगतो काय गोष्टी मला बोलायच्यात, काय गोष्टी मला बोलायच्यात. आणि काही क्वेश्चन घ्यायचे. बरं, आता हे आरेच चालू तर आरेच बोलतो, लक्षात ठेवा. इफ फादर इज homozygous dominant, if father is homozygous dominant, for Rh antigen or for Rh blood group, father is homozygous dominant for Rh blood group, and question आहे तुमच्यासाठी, and बघा डोकं लावा, and mother is homozygous recessive. Mother is homozygous recessive. Then what will be blood group of, what will be the blood group of their children? What will be the blood group of their children with respect to Rh antigen? म्हणजे RH पॉझिटिव्ह का RH निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू RH अँटीजन. मी ए आहे का बी विचारलं नाही, असला प्रश्न आलाय घुमून फिरून. नाव प्लीज पे अटेन्शन. आता ते बंद म्हणजे बंद. आता आन्सर पण बंद. जरा लक्ष द्या, 2 मिनिट लक्ष द्या. मला त्या शॉर्ट टिक वर तुमच्या आन्सर मध्ये काही इंटरेस्ट नाही सध्या तरी. नाव जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. पनेट स्क्वेअर नाव ऐकले? पनेट, रेगलँड पनेट ब्रिटिश जेनेटिस्ट होते, त्यांनी एक मेथड सांगितली. हे क्रॉस करायचे. क्रॉस काय? फादर आणि यांच्यामध्ये मॅरेज झालेले. फादर आहे, एक मेल आहे समजा. फादर कसा आहे? फादर दोस्तों, फादर आणि मदर. नाउ प्लीज पे अटेंशन, ये बहुत इंपॉर्टेंट है. फादर एंड मदर. फादर क्या है? फादर है होमोझायगस डॉमिनंट. म्हणजे व्हॉट विल बी द, आता मला सांगा जिनोटाइप काय असणार आहे? फादरचा जिनोटाइप काय असणार आहे? व्हॉट विल बी द जिनोटाइप ऑफ फादर? होमोझाइगस डोमिनेंट म्हणजे काय? कैपिटल आर और कैपिटल आर स्मॉल आर. क्या बात है, इसका मतलब है दोस्तों कैपिटल आर. मदर क्या है दोस्तों? मदर इज स्मॉल आर. इतकं कळलं. नाउ प्रत्येक लक्षात ठेवा, याच्यापासून एक गॅमेट बनत असतं. इससे गॅमेट बनेंगे, तो इससे जो गैमेट बनने वाले हैं फादर से, अगर फादर होमोजाइगस है तो एक ही टाइप के गैमेट बनते हैं, दैट इज कैपिटल आर. और मदर्स दोस्तों होमोजाइगस है तो इससे भी गैमेट बनेंगे स्मॉल आर. नाउ इनका फ्यूजन होता है. ये स्पर्म में कैपिटल आर है, ओहम में स्मॉल आर है. इनका फर्टिलाइजेशन होगा, बन गया कैपिटल आर स्मॉल आर. तो ये बन गया बच्चू. सो सभी में ऑल फीटस, ऑल चिल्ड्रन आर काय लक्षात? ऑल चिल्ड्रन आर RH पॉझिटिव्ह. पण कसे ते सांगा, कसे ते? हेट्रोझायगस डोमिनेंट आहेत. कसे ते? हेट्रोझायगस डोमिनेंट है. ये क्लियर है? क्वेश्चन नंबर 1. आगे बढ़ते हैं दोस्तों. सेम क्वेश्चन थोड़ा सा रिपीट करता हूं,
लक्ष ठेवा. क्वेश्चन नंबर 2, if father is heterozygous dominant, father is heterozygous dominant, लक्षात ठेवा. if father is heterozygous dominant, father is heterozygous dominant, okay, for RH antigen or and mother is homozygous recessive. आता बघा, मग RH पॉझिटिव्ह तर आहे फादर, पण तो हेटेरोझायगस डॉमिनंट आहे फॉर RH अँटीजन, आणि मदर इज होमोझायगस रिसेसिव्ह आहे. मदर इज होमोझायगस रिसेसिव्ह. देन आपके लिए क्वेश्चन, देन व्हाट विल बी, जेनेटिक्स कडे घेऊन गेलोय, देन व्हाट विल बी द blood group of their children? What will the blood group of their children? What will be the blood group of their children's with respect to WRT, म्हणजे with respect to RH antigen. चला सांगा रे, with respect to RH antigen. सर फिनोटाइप काय आहे, फादर काय आहे, फिनोटाइप सांगतो. फिनोटाइप काय आहे लक्षात ठेवा, फादर आणि मदर. जरा असं करायला पाहिजे होतं मगच, फादर और मदर. ओके, तो दोस्तों ये क्या है, फादर क्या है, हेटेरोजाइगस डोमिनेंट है. म्हणजेच काय, इसका फिनोटाइप क्या होगा दोस्तों, फिनोटाइप ये हो गया कि ये भले हेटेरोजाइगस डोमिनेंट है, पर फिनोटाइप ये RH पॉजिटिव है, RH पॉजिटिव फादर है. और ये मदर क्या है, इसका फिनोटाइप क्या होगा, RH निगेटिव है. तो इनके जीनोटाइप क्या होंगे, जीनोटाइप क्या है दोस्तों, जीनोटाइप क्या है, RH सांगा था. जीनोटाइप ऑफ फादर का जीनोटाइप क्या है, फादर का जीनोटाइप है कैपिटल R स्मॉल r, क्योंकि वो हेटेरोजाइगस डोमिनेंट है. मदर का जीनोटाइप क्या है, स्मॉल r. वाओ. नाउ अभी इनको पनेट स्क्वायर में रखते हैं. याद रखो क्या होता है पनेट स्क्वायर, जस्ट वेट. ये पनेट स्क्वायर, इसे कहते हैं पनेट स्क्वायर. नाउ यहाँ पे गैमेट, इससे गैमेट क्या बनेंगे, ओहो गैमेट्स बनाना बाकी है, अभी गैमेट्स बनाना चाहिए थे. गैमेट्स में यहाँ पे लिखता हूँ, गैमेट्स फादर के 2 गैमेट बनेंगे, कैपिटल R और स्मॉल r, और मदर का एक ही गैमेट, एक ही टाइप का गैमेट, स्मॉल r और स्मॉल r. नाउ फादर्स का गैमेट हमेशा हम रखेंगे इधर, इस साइड का जो है इंडिविजुअल, इसके गैमेट वर्टिकल सेक्शन में रखेंगे. किस सेक्शन में, वर्टिकल सेक्शन में रखूंगा इस साइड के गैमेट. ओके तो दोस्तों सपोज फादर के गैमेट है दैट इज कैपिटल R आणि स्मॉल r, और मदर चे गैमेट आहेत स्मॉल r. सिमिलर गैमेट, ओनली वन टाइप ऑफ गैमेट. ऑलवेज रिमेंबर होमोजाइगस इंडिविजुअल प्रोड्यूसेस ओनली वन टाइप ऑफ गैमेट. फिट करो इसे, फिक्स कर दो दिमाग में, होमोजाइगस इंडिविजुअल प्रोड्यूसेस ओनली वन टाइप ऑफ गैमेट. ये जो मदर है एक टाइप है स्मॉलर, और हेटेरोजाइगस इंडिविजुअल प्रोड्यूसेस 2 टाइप ऑफ गैमेट. हेटेरोजाइगस इंडिविजुअल प्रोड्यूसेस 2 और मोर दॅन 2 टाइप ऑफ गॅमेट. इथं 2च टाइप आहेत. क्लियर आहे सांगा, क्लियर आहे काय बोललो. होमोजाइगस इंडिविजुअल प्रोड्यूसेस ओनली वन टाइप ऑफ गॅमेट, और हेटेरोजाइगस इंडिविजुअल प्रोड्यूसेस 2 टाइप ऑफ गैमेट. हेटेरोजाइगस तो 2 टाइप ऑफ गैमेट. आता तुम्ही मला सांगा इसका और इसका आ जाएगा, ये क्या हो जाएगा, कैपिटल R स्मॉल r. ओके तो कैपिटल R स्मॉल r क्या है, ये क्या होगा, RH पॉझिटिव्ह RH निगेटिव्ह. हे झालं RH पॉझिटिव्ह बच्चों. बर पुढं कैपिटल इसका और फिर इसका कैपिटल R स्मॉल r. फिर ये भी क्या हो गया, ये भी RH पॉजिटिव, ये भी RH पॉजिटिव. ये क्या है, कैपिटल R स्मॉल r. ये क्या है, सॉरी स्मॉल r बच्चू काय झाला, स्मॉल r बच्चू काय झाला, बच्चू झाला RH निगेटिव्ह. हो परत स्मॉल r बच्चू काय झाला, RH निगेटिव्ह. आता तुम्ही मला सांगा बच्चू काय झाला, RH निगेटिव्ह. मी जे एक स्टेटमेंट लिहिली होती की RH पॉझिटिव्ह फादर आहे आणि RH निगेटिव्ह मदर आहे, तुम्हाला प्रश्न विचारला होता त्यांचं चाइल्ड काय असणार आहे. हमेशा RH पॉजिटिव रहेगा क्या, 100% RH पॉजिटिव रहेगा का, आंसर इज नो. 50% चांस है. वो फादर का जीनोटाइप कैसा है, इज इट
कैपिटल और इज इट कैपिटल और स्मॉल आर? आर यू गेटिंग मी और नॉट? तो यहाँ पे क्या चांसेस है, रिजल्ट क्या है, रिजल्ट मुझे चाहिए। रिजल्ट दोस्तों यहाँ पे रिजल्ट कुछ ऐसे है, इनके रिजल्ट्स कुछ ऐसे है, रिजल्ट्स कुछ ऐसे है, और वो है दोस्तों 50% बेबी जो है, 50% बेबी RH पॉजिटिव है और 50% बेबी RH निगेटिव है। समझ में आ रहा है? समझ में आ रहा है या नहीं? Yes or no? We are entering into the genetics. We are entering into the genesis partial line. 50% RH positive, 50% RH negative. समझता है? समझता है? ओके, डन डन डन. आगे बढ़ते हैं. आता तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही मला सांगायचं याला पनेट स्क्वेअर म्हणायचं. खूप मोठा माणूस आहे. ओके, रेगलैंड पनेट ब्रिटिश जेनेटिस्ट होते थे, त्यांनी दिले चक्कर बोर्ड मेथड म्हणतात, चक्कर बोर्ड मेथड. अभी दोनों फादर और मदर बोथ आर हेट्रोजाइगस डोमिनेंट. क्या हो जाएगा? बोथ फादर एंड मदर आर हेट्रोजाइगस डोमिनेंट. चलो आगे बढ़ते हैं. ये आपको सिंपल मोनोहाइब्रिड क्रॉस है, ये मेंडेलियन मोनोहाइब्रिड क्रॉस है. दीज आर द मेंडेल, बाप था जेनेटिक्स का. सैल्यूट ग्रेगोर जोहान मेंडल फ्रॉम ऑस्ट्रिया, फादर ऑफ जेनेटिक्स. इन्होंने ये दिया है सब. दोस्तों इफ बोथ, क्वेश्चन नंबर 3 मेरा आपसे है. क्वेश्चन नंबर 3, इफ बोथ फादर एंड मदर, इफ बोथ फादर एंड मदर, दोनों भी अगर फादर एंड मदर, इफ बोथ फादर एंड मदर आर हेटेरोजाइगस डोमिनेंट, they are heterozygous dominant, they are heterozygous dominant for RH antigen, for RH antigen. Okay, for RH antigen, then comma then what will be, question what will be, socho what will be the blood group of their children, what will be the blood group of their children, blood groups of their children, socio children. Only 25% baby will be, क्या बात है, स्मॉलर. क्या बात है, प्रसन्ना चौहान, वाह बहुत ही बढ़िया. सैश कुंभकर्ण, बहुत बढ़िया बेटा, बहुत बढ़िया. 75% RH पॉजिटिव, 25% RH नेगेटिव, बराबर है. रेशियो 1:3 आएगा. डोमिनेंट टू रिसेसिव रेशियो 1:3. समझा, इमेजिन करा, हाँ है फादर, ये है फादर और ये है मदर, और दोनों कैसे है, हेट्रोजाइगस डोमिनेंट है. दोनों कैसे हेट्रोजाइगस डोमिनेंट है? जीनोटाइप ले, तो जीनोटाइप लिखता हूं. जीनोटाइप, ये क्या हो गए, ऊपर वाले हो गए पेरेंट्स, इसे कहते हैं पेरेंट्स. उनका जीनोटाइप कैपिटल आर स्मॉल आर, कैपिटल आर. पहले तो फिनोटाइप लिखता हूं दोनों का, बाद में पहले फिनोटाइप आता है, पेरेंट और फिनोटाइप. फिनोटाइप क्या होगा दोनों का दोस्तों? फिनोटाइप होगा बोथ आर RH पॉजिटिव, कारण कि दे हेट्रोजाइगस डोमिनेंट फॉर RH एंटीजन, तो इसका मतलब दोनों RH पॉजिटिव है. और जीनोटाइप क्या है? जीनोटाइप की बात करेंगे तो जीनोटाइप है दोस्तों हेट्रोजाइगस है, तो दोनों का जीनोटाइप क्या है? दैट इज कैपिटल आर स्मॉल आर, कैपिटल आर स्मॉल आर. तो गैमेट कैसे होंगे? मैंने कहा है हेट्रोजाइगस इंडिविजुअल प्रोड्यूसेस 2 टाइप ऑफ गैमेट्स. तो गैमेट्स तो कसे तयार होतील? दैट इज कैपिटल आर स्मॉल आर, आणि ही पण मदर पण 2 गॅमेट तयार करेल, कैपिटल आर स्मॉल आर. करते का रे? तर पनेट स्क्वेअर मध्ये ठेवून बघा, पनेट स्क्वेअर मध्ये ठेवलं तर काय होतं बघा. कैपिटल आर स्मॉल आर, कैपिटल आर स्मॉल आर. जरा लक्ष द्या, फिनोटाइपिक रेशो काय येईल? फिनोटाइपिक रेशो येईल कैपिटल आर कैपिटल आर, कैपिटल आर स्मॉल आर, कैपिटल आर स्मॉल आर आणि स्मॉल आर. म्हणजे काय झालं? हे काय झालं? ह्या झाला RH पॉझिटिव्ह, हा RH पॉझिटिव्ह, हा काय झाला? RH पॉझिटिव्ह, हा पण काय झाला? RH पॉझिटिव्ह, आणि हा शेवटचा काय झाला? शेवटचा RH निगेटिव्ह, हा काय झाला? RH निगेटिव्ह. म्हणून
फिनोटायपिक रेशो काय येईल? मोनो हायब्रिड फिनोटायपिक रेशो काय येईल? हा एकच हायब्रिड आहे, मोनो हायब्रिड फिनोटायपिक रेशो काय असेल? फिनोटायपिक रेशो. फिनोटायपिक रेशो म्हणजे RH पॉझिटिव्ह टू RH निगेटिव्ह रेशो, दॅट इज डॉमिनंट टू रिसेसिव्ह रेशो असतो. डॉमिनंट टू रिसेसिव्ह रेशो असतो हा. डॉमिनंट टू रिसेसिव्ह रेशो म्हणजेच काय? दॅट इज RH पॉझिटिव्ह टू RH निगेटिव्ह रेशो. RH पॉझिटिव्ह टू RH निगेटिव्ह रेशो काय असणार आहे सांगा पटकन. 3 लोक RH पॉझिटिव्ह आहेत आणि 1 RH निगेटिव्ह आहे. पटतंय का? इसे बोलते 3:1 डॉमिनंट टू रिसेसिव्ह. 3:1 1:3 नव्हे, 3:1 लिहायचं असतं. डॉमिनंट टू रिसेसिव्ह असतो. ओके, जरा लक्ष द्या. हे असं आहे, हे दोघं पण RH पॉझिटिव्ह आहेत तरी पण RH निगेटिव्ह फिटस होऊ शकतं का ह्यांना? दोघं पण RH पॉझिटिव्ह आहेत, फिटस होऊ शकतं का? RH निगेटिव्ह फिटस होऊ शकतं का? आन्सर इज येस. तर हे झाला फिनोटायपिक रेशो. अरे जिनोटायपिक रेशो काय आहे? चला सांगा. जीनोटाइपिक रेशो कौन ला काढ़ते हो? तो मेंडल झालेले का? जेनेटिक्स. जीनोटाइपिक रेशो क्या होगा? जेनेटिक्स हुआ है आपका? जेनेटिक्स का मैंने इंट्रोड्यूस किया है. ट्रेलर पिक्चर चल रहा है, हिट पिक्चर जिसका नाम है बॉडी फ्लूइड सर्कुलेशन, और बीच में दूसरा हिट पिक्चर का ट्रेलर आ रहा है और वो है दोस्तों जेनेटिक्स. ये जेनेटिक्स का ट्रेलर है, ट्रेलर. ओके, पिक्चर तो अभी चल रहा है बॉडी फ्लूइड सर्कुलेशन. नाउ तो जीनोटाइपिक रेशियो मींस मतलब दोस्तों ऐसा होता है, दैट इज कैपिटल R is to capital R small r is to small r small r. So दोस्तों ये हो गया जीनोटाइपिक रेशियो. कैपिटल R is to capital R small r and small r small r. अरे कितने हैं कैपिटल R कितने हैं? सिर्फ 1. स्मॉल r कैपिटल R स्मॉल r कितने हैं? 2. और स्मॉल r कितने हैं? 1. तो 1:2:1 ये जीनोटाइपिक रेशियो है. ये आपको सबको पता होगा शायद, जिसने भी जेनेटिक्स अच्छी तरह से किया है इसको ये पता हो जाएगा. कैसे कल्टी मार दी है. BFC से डायरेक्ट MBI ना, प्रिंसिपल ऑफ इनहेरिटेंस एंड वेरिएशन. ओके, नाउ ये क्लियर है? आगे बढ़ू? इज दैट क्लियर हो दोस्तों? 9th मध्ये होतं कसं कामाला येतं? तुमच्या छोट्या भावाला सांगा आपण फाउंडेशन सुरू करतोय मुलांना. ओके, 5 ऑगस्ट पासून फाउंडेशन सुरू करतोय. तुमच्या छोट्या भावांना सांगा की 8वी 9वी आणि 10वी हेच 11th आणि 12th आहे. हेच आहे 11th आणि 12th ला, फक्त डिटेल मध्ये आहे किंवा एक त्यांच्या फॉर्म मध्ये आहे. तर 8वी 9वी 10वी आपण सुरू करतोय आणि त्याच्यामध्ये एक युनिक फीचर सांगतो मी. 8वी असू द्या, 10वी असू द्या, 9वी असू द्या, ह्या सगळ्यांना ICSE नुसार शिकवल. सगळं करेल. ICSE, CBSE, स्टेट बोर्ड सगळं कव्हर करेल, पण मेन CBSE आणि ICSE याच्यानुसार शिकवल. कारण की ज्याचं तुम्ही कुठल्या बोर्ड मध्ये असू द्या, तुम्ही स्टेट बोर्ड असू द्या, मराठी इंग्लिश काही फरक पडत नाही, तुम्हाला ICSE बायोलॉजी शिकवल नाही 8वी 9वी 10वी ला. ठीक आहे. आणि तुम्ही विचार करा की 5 वर्ष जर का ते बायोलॉजी माझ्याकडनं शिकतील तर 360 पैकी 360 मार्क घेतल्याशिवाय राहणार नाही. हा माझा कॉन्फिडन्स आहे माझ्या टीचिंगवर. तर 5 ऑगस्ट पासून सुरू करतोय आपण. तुमचं बोर्ड कुठलंही असू द्या आणि त्याला इथं कसं कनेक्ट करायचं 11th 12th ला मेन फ्रेम असे. मी इतक्या दिवस हाच विचार करतो. सगळं मी आणले, पुस्तक घेऊन आलोय मी 11th 12th म्हणजे 8 9 10 तिन्ही बोर्डचे. आणि मग त्याला, आणि माझ्याकडे तर आहेतच 11th आणि 12th चे. 8वी 9वी 10वी ला कसं कनेक्ट करता येईल? तुम्ही फाउंडेशन शिकला असताल, पण 8वी ला जर कळालं की हा पुढं नीट मध्ये MCQ आहे, 10वी लाच कळालं की हा कॉन्सेप्ट त्या टॉपिक मध्ये, 11th ला तो टॉपिक आहे त्याच्यामध्ये हा कॉन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यावर प्रश्न आला 2020 ला, 21 ला, 2019 ला, 18 ला, तर तो मुलगा नीट मध्ये ना टॉप करेल बायोलॉजी मध्ये, टॉप. ठीक आहे, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, हे असा फाउंडेशन कोर्स करणार आहे मी. ह्या ज्या तुमच्या एक्झाम होतात नो डाऊट, कोणत्या आहेत? होमी भाभा, NTSC जे काय एक्झाम आहेत, ठीक आहे, KVPY वगैरे, KVPY मधनं तरी तुम्हाला ऍडमिशन आहेत कुठेतरी. ह्या बाकीच्या एक्झाम मधनं तुम्हाला फक्त सर्टिफिकेट मिळतात, ऍडमिशन नव्हे. तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 2च एक्झाम आहेत, IIT आणि नीट. समजा IIT JEE IIT किंवा नीट किंवा CET. तर ह्या एक्झाम ओरिएंटेड आपला फाउंडेशन कोर्स असणार आहे, ह्या एक्झाम ओरिएंटेड. म्हणून लक्षात ठेवा, त्यांना जर का 8वी 9वी 10वी लाच कळायला लागलं आणि सिरियसनेस किंवा तो सिन्सिअरिटी जर येऊन गेली स्कूलिंग लेवलला, ज्याचं स्कूलिंग स्ट्रॉंग आहे ते 11th 12th ला सहज मात करू शकतं.
सहज मुंबई पुणे हायवे तयार करून देऊ, त्याला फक्त रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन, नुसतं DNRP करायचं काम. 5 ऑगस्टला लॉन्च करतोय आपण आपला फाउंडेशन कोर्स एक्सक्लुझिव्हली फॉर बायोलॉजी. एक्सक्लुझिव्ह फॉर बायोलॉजी. त्याचं प्रॉपर वे असणार आहे, किती टेस्ट होतील त्याचं मी सेमिनार वगैरे सगळं घेईल. ठीक आहे. हा, NCERT मोस्ट इम्पॉर्टंट. NCERT, ICSE आणि CBSE, सॉरी स्टेट बोर्ड, हे तिन्हीचं मिक्स करून मी शिकवणार आहे. तिन्हीचं मिक्स करून, त्याला वेळ लागेल, पण ते फाउंडेशन आहे, ते स्ट्रॉंगच असणं गरजेचं आहे, मजबूत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सेमी इंग्लिश असू द्या, मराठी असू द्या, कोणतंही असू द्या. ठीक आहे. चला, तुमच्या DNRP ला वेळ आहे. 4 तर टॉपिक झाले तुमचे, आणखी काही लोकांचे तर 2च झाले. सो ये कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. 5 ऑगस्टला आपण सुरू करतोय, लक्षात द्या. पुढे जातो. आता मजेदार गोष्ट अशी आहे की मजेदार गोष्ट म्हणजे नवीन बॅच पण सुरू करणार आहे, डिक्लेअर करतो मी, थांबा जरा. नवीन गोष्ट अशी आहे की जर का एखाद्याचा ब्लड ग्रुप काय असेल, समजा फादरचा ब्लड ग्रुप A, मदरचा AB आहे, तर चिल्ड्रनचा ब्लड ग्रुप काय, असे पण प्रश्न येतात. ठीक आहे. ओके. स्टार्टिंगला स्टेटमेंट असे लिहिली की आपण जस्ट फिनोटाइप कन्सिडर केला. आयुष बेटा, स्टार्टिंगला आपण क्वेश्चन कन्सिडर असे केले की तो होमोझायगस डॉमिनंट आहे, असं कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. फादर पण रिसेसिव्ह असू शकतो, फादर पण रिसेसिव्ह असू शकतो, काही पण घेऊ शकतात. फादर पण होमोझायगस रिसेसिव्ह असू शकतो, ते पण तसं घ्या. मदर हेट्रोझायगस डॉमिनंट आहे, फादर होमोझायगस रिसेसिव्ह आहे, काही करून घ्या, तुम्हाला प्रश्न जमला पाहिजे. ओके. ठीक आहे. आता जरा लक्ष द्या. नो प्लीज पे टेन्शन, नो प्लीज पे टेन्शन. वेळ झालाय का? वेळ झालेला आहे थोडासा, पण तरी पण एक नमुना जरा लक्ष द्या, एक महत्वाचं आहे. समजा हा चार्ट खूप जास्त महत्वाचा आहे. फिनोटाइप, ओके, फिनोटाइप, जिनोटाइप, फिनोटाइप, जिनोटाइप आणि रिमार्क. त्याला म्हणायचं काय? रिमार्क. लक्षात ठेवा, 3 गोष्टी महत्वाच्या ब्लड ग्रुप मध्ये. फिनोटाइप समजा हे अतिशय महत्वाचं बोललेलं होतं, हे बेस पाहिजे. सपोज एखाद्या पर्सनचा ब्लड ग्रुप आहे, फिनोटाइप ऑफ ब्लड ग्रुप, फिनोटाइप जिनोटाइप बद्दल बोलतोय, आणि रिमार्क त्याला म्हणायचं काय. समजा एक आहे दॅट इज ब्लड ग्रुप काय, ब्लड ग्रुप आहे A, ब्लड ग्रुप आहे A. तर याचे 2 टाईपचे जिनोटाइप असतील. ह्या ब्लड ग्रुप A चे 2 टाईपचे जिनोटाइप असू शकतात. ब्लड ग्रुप A चे 2, B चे 2, A चा आणि O चा, AB चा आणि O चा एकच असतो. आता जर लक्ष द्या, सपोज ब्लड ग्रुप A आहे, तर त्याचं जिनोटाइप 2 असू शकतात. दॅट इज कॅपिटल IA, कॅपिटल IA, कॅपिटल IA, कॅपिटल IA. याला म्हणायचं होमोझायगस डॉमिनेंट. इस इंडिविजुअल को क्या बोलेंगे? होमोझायगस डॉमिनेंट, कारण कि A इज द डॉमिनेंट, कैपिटल I इज द डॉमिनेंट, होमोझायगस डॉमिनेंट पढ़ता है. ये भी इसका दूसरा भी हो सकता है, कैपिटल IA स्मॉल I, तो इसे कहते हैं हेट्रोझाइगस डोमिनेंट. फिर भी ये डोमिनेंट है क्योंकि कैपिटल IA डोमिनेंट है, मगर ये कैसा है? हेट्रोझाइगस डोमिनेंट है. अशा 2 टाईपचे जिनोटाइप असू शकतात ज्याचा ब्लड ग्रुप A आहे. इथं आता RH अँटीजन आपण कन्सिडर नाही करणार. हे क्लियर आहे? इज दैट क्लियर? इज दैट क्लियर? ओके. नाउ अगर पर्सन का ब्लड ग्रुप है दोस्तों, दैट इज, मान लो पर्सन का ब्लड ग्रुप है B, इस पर्सन का ब्लड ग्रुप है B, तो इसके 2 जीनोटाइप हो सकते हैं. दैट इज कैपिटल IB, कैपिटल IB. तो ये हो गया, दिस पर्सन इज होमोझाइगस डोमिनेंट फॉर ब्लड ग्रुप B, होमोझाइगस डोमिनेंट फॉर ब्लड ग्रुप B. और अगर इसका दूसरा एक जीनोटाइप है कैपिटल IB स्मॉल I, एंड दिस पर्सन इज
homozygous, this person is homozygous recessive, this person is homozygous recessive for blood group B. आता जरा लक्ष द्या. सपोज आता आहे ब्लड ग्रुप, दॅट इज पेशेंटचा ब्लड ग्रुप है, किंवा पेशेंटच म्हणला, पर्सनचा ब्लड ग्रुप है ए बी. तो इसके जीनोटाइप क्या होंगे? कोई मुझे बता सकता है व्हाट विल बी द जीनोटाइप? इसके जीनोटाइप क्या होंगे? कैपिटल आई ए, कैपिटल आई बी. क्या होंगे जीनोटाइप? कैपिटल आई ए, कैपिटल आई बी, कैपिटल आई बी काय ए, कैपिटल आई बी. हे काय असणार आहे? ये क्या होगा? ये किसका एग्जांपल है? कोई मुझे बता सकता है रिमार्क में? हेटेरोजाइगस डोमिनेंट होईल ना? हेटेरोजाइगस डोमिनेंट, अरे सॉरी, अरे बियान, ये क्या हो जाएगा? हेटेरोजाइगस डोमिनेंट. हाँ चला सांगा हे काय असणार आहे? क्या बात है यार, कौन बोला? क्या बात है, सब बोल. मनीषा, ओके, अभिषेक, शिवानी, सृष्टि, अभिषेक वीर, सृष्टि, क्या बात है, प्रांजल, बहुत ही बढ़िया. हे कशाचं एग्जांपल आहे? पुष्कर काळे, श्रेया, कामरान. ये हो गया कोडोमिनेंस का एग्जांपल. क्या बात है बच्चों, दिस इज एन एग्जांपल ऑफ कोडोमिनेंस. आणि जर का ब्लड ग्रुप लक्षात ठेवा, इफ ब्लड ग्रुप इज दोस्तों ओ है, ब्लड ग्रुप ओ, तो जीनोटाइप स्मॉल आई, इसे कहते हैं होमोजाइगस रिसेसिव. इसे कहेंगे होमोजाइगस रिसेसिव. समझ में आ रहा है क्या बात कर रहा हूं? इसे कहेंगे होमोजाइगस रिसेसिव. इज दैट क्लियर? लिख लो, वॉल ऑफ बायोलॉजी के ऊपर इसको लगा दो. ब्लड ग्रुप टाइटल है आगे, एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम, एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम लगा दो. यह है सिलेबस में सब, ब्लड ग्रुपिंग एंड ऑल दैट, जेनेटिक्स में हम यही पढ़ेंगे. आई मीन्स ओ ब्लड ग्रुप काय असणार आहे? जीनोटाइप स्मॉल आय, रिसेसिव्ह आहे ते. कळतंय? डॉमिनंट पाहिजे होतं ना बी मध्ये हा, अरे सॉरी, हेटेरोझायगस डॉमिनंट. आय एम सो सॉरी, चुकायला लागले थोडंसं लिहिण्याच्या नादात. दैट इज हेटेरोझायगस डॉमिनेंट. अभी क्लियर है? हेटेरोझायगस डॉमिनेंट अब क्लियर है? क्लियर है? वाव. अभी आपको एक क्वेश्चन है मेरा, अभी आपको एक क्वेश्चन है, इसको जरा देखो. इसका स्क्रीनशॉट ले लो, इसका स्क्रीनशॉट ले लो, आपको देखने में जरा हेल्प होगी क्वेश्चन सॉल्व करने में. ले लिया स्क्रीनशॉट? ले लिया? यस और नो? अभी एक क्वेश्चन है आपसे, अगर 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 फादर और मदर का ब्लड ग्रुप क्या है तो देखते हैं, तो चाइल्ड का क्या होगा? तुम्ही सांगू शकता है? बघा आता, तुम्ही जरा लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 4, इफ मदर इज, आहा काय खतरनाक क्वेश्चन है. मदर इज हेटेरोझायगस डॉमिनेंट आहे. मदर इज हेटेरोझायगस डॉमिनेंट फॉर ए ब्लड ग्रुप. आहा, फॉर ए ब्लड ग्रुप. आहा, and father is पहिलाच गुगली टाकतो, and father is homozygous dominant for B blood group. homozygous dominant for B blood group. फादरचा B blood group आहे, पण मदरचा ये, पण एक मदर हेटेरोझायगस डॉमिनेंट है, फादर होमोझायगस डॉमिनेंट है फॉर B blood group. Then what will be the blood group of their children? Question है, what will be the blood groups of their children. वही मेथड है मेंडल वाली, पनेट स्क्वायर वाली. पैरेंट फिनोटाइप जीनोटाइप, ठीक है, फिनोटाइप जीनोटाइप गैमेट. फिनोटाइप क्या है? तो फिनोटाइप कुछ इस तरीके से दोस्तों, फिनोटाइप क्या है? फिनोटाइप कुछ इस तरीके से है, दैट इज फादर क्या है? फादर पहले लेता हूं मैं यहाँ पे. फादर क्या है? फादर दोस्तों बी पॉझिटिव्ह. फादर कसा आहे? समजा बी ब्लड ग्रुप आहे, फादर हॅव्हिंग बी ब्लड ग्रुप. फादरचा ब्लड ग्रुप आहे फादर विथ बी ब्लड ग्रुप. आणि मदरचा ब्लड ग्रुप काय? मदर विथ ए ब्लड ग्रुप. मदर विथ ए ब्लड ग्रुप. हे झालं फिनोटाइप. फादर विथ बी ब्लड ग्रुप आणि मदर विथ ए ब्लड ग्रुप.
जिनोटाइप काय झालं यांचं, जिनोटाइप दिलेलं आहे वरी, मेन्शन केलेलं आहे. जिनोटाइप क्या होगा इनका, हे झालं फिनोटाइप जे दिसतंय ते. जिनोटाइप क्या होगा इसका, फादर्स क्या है, फादर इज होमोझायगस डॉमिनंट. फॉर बी म्हणजे काय असणार आहे सांगा, तुम्हाला लिहिता येणार नाही तिथं, टाईप करता येणार म्हणून लिहितो. कॅपिटल आय बी काय असणार आहे, कॅपिटल आय बी, कॅपिटल आय बी, कॅपिटल आय बी. आणि मदर कसं हेटेरोझायगस डॉमिनंट काय असणार आहे, कॅपिटल आय ए आणि स्मॉल आय. यस और नो, यस और नो. तुम्हाला माहिती है, मला तुम्हाला सगळं उत्तर द्यायची घाई है, जरा लक्ष द्या. क्या बात है, बहुत ही बढ़िया. कोई तो भी टाइप भी कर रहा है, आई ए स्मॉल आई, बहुत ही बढ़िया. नाउ गैमेट क्या बनेंगे, मैंने कहा एक थंब रूल बोल दिया, होमोजाइगस इंडिविजुअल प्रोड्यूसेस ओनली वन टाइप ऑफ गैमेट. लिख लो और फिक्स कर दो, स्क्रू लेके फिक्स कर दो. होमोजाइगस इंडिविजुअल प्रोड्यूसेस ओनली वन टाइप ऑफ गैमेट एंड हेटेरोजाइगस इंडिविजुअल जो कि ये है डिसिमिलर अलील. हेटेरोजाइगस म्हणजे काय, अलील्स आर डिसिमिलर. होमोजाइगस म्हणजे काय, अलील्स आर सिमिलर. ये दोनों है. कैपिटल आई बी सिमिलर अलील बोलेंगे होमोजाइगस, और कैपिटल आई ए स्मॉल आई डिसिमिलर अलील बोलेंगे हेटेरोजाइगस. सो होमोजाइगस इंडिविजुअल प्रोड्यूसेस ओनली वन टाइप ऑफ गैमेट्स. तो ये हो गया दोस्तों कैपिटल आई बी, दिस इज दैन गैमेट. और ये हेटेरोजाइगस, सो इट प्रोड्यूसेस टू टाइप ऑफ गैमेट, दैट इज कैपिटल आई ए और स्मॉल आई. टाइप बोल रहा हूं, नंबर नहीं. बात करें हम टाइप, ये हो गया गैमेट. रखते हैं पनेट स्क्वायर में. लास्ट क्वेश्चन है, रखते हैं पनेट स्क्वायर में. कल इसके और भी क्वेश्चन ले लेंगे. रख दिया मैंने उसको पनेट स्क्वायर में. पनेट स्क्वायर. नाउ ये जो है इधर का इंडिविजुअल, इसके गैमेट इधर ले लेंगे वर्टिकल सेक्शन में. क्या है, एक ही टाइप के गैमेट बनाएगा, दैट इज आई बी और आई बी. एक ही टाइप के गैमेट आई बी, और ये दो बनाएगा, दैट इज कैपिटल आई ए स्मॉल आई. चलो बोलो अभी क्या हो जाएगा, कैपिटल आई बी, कैपिटल आई ए, कैपिटल आई ए अगोदर लिहायचं असतं, कैपिटल आई ए, कैपिटल आई बी. हा काय झाला, याचा ब्लड ग्रुप काय झाला, इसका ब्लड ग्रुप क्या बन गया, ये बन गया ए बी ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप कौन सा है, ए बी. ब्लड ग्रुप कौन सा है इसका, ए बी. बरोबर आहे का, पटतंय का नाही. ह्याचा ब्लड ग्रुप काय आहे, ए बी. हा काय, कैपिटल आई बी स्मॉल आई, कैपिटल आई बी स्मॉल आई. ब्लड ग्रुप काय तयार होईल, ब्लड ग्रुप विल बी, ब्लड ग्रुप काय तयार होईल, ब्लड ग्रुप विल बी दोस्तों, दैट इज ब्लड ग्रुप विल बी बी. ब्लड ग्रुप विल बी बी. आता ह्याचं काय होईल, ते सेम, दैट इज कैपिटल आई ए, कैपिटल आई बी. ब्लड ग्रुप काय तयार होईल, ए बी. आणि इकडे काय, कैपिटल आई बी स्मॉल आई. ब्लड ग्रुप काय तयार होईल, बी. कळतंय, हे तर एकदम बेसिक क्वेश्चन आहे. 50% इंडिविजुअल, 50% चिल्ड्रन विथ ए बी ब्लड ग्रुप and 50% with B ब्लड ग्रुप. पटतंय का, पटतंय का, समझतंय का. रिजल्ट कळायला पाहिजे, रिजल्ट. रिजल्ट क्या है दोस्तों, 50% इंडिविजुअल, 50% काय है, ए बी ब्लड ग्रुप है, आणि 50% चिल्ड्रन कसे आहेत, बी ब्लड ग्रुप वाले. आहा, मजा आ रहा है, मजा आ रहा है दोस्तों. अगर समझ में आ रहा है तो मजा आने वाला है. समजायला पाहिजे हे काय करायला मी तर, कळायला लागलंय. आहा, आता शिकतो सुरू झालाय, आता शिकतो सुरू झालाय. मला नाही वाटत ह्या जगामध्ये कोणी बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन मध्ये जेनेटिक्स घुसडून शिकवत असेल, कारण की त्याच्याकडे तेवढा वेळ नाही. त्याला तो टॉपिक कम्प्लीट करायचा आहे, त्याला काय लागते ते तिकडं शिकवल, जेनेटिक्स मध्ये शिकवल ते, नो डाऊट हे काय कॉन्सेप्ट आहे. पण इथं 11वीच्या मुलांना हे शिकवता आलं पाहिजे, हे शिकवलं पाहिजे असं माझं मत आहे. 12वीचं बऱ्याच गोष्टी 11वी मध्ये शिकवल्या पाहिजे, म्हणजे 12वी इझी वाटायला लागतं. आज जोश आहे, आज इंथुझियाझम आहे, आज उत्साह आहे, आज तुम्ही सिन्सिअर आहात, आज तुमची ग्रास्पिंग पॉवर एक टॉप लेवलला आहे, आज तुम्ही करण्याची तयारी किती पण आहे, आज तुम्हाला सगळं द्यायला पाहिजे. 11th मध्ये एकदा फाउंडेशन तयार झालं, मग हे मी ज्यावेळेस शिकायला लागेल का तुम्ही फटाफट 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 आन्सर करता. तिथं कॉन्सेप्ट तयार करणं अवघड होतं, कारण की माणूस थोडंसं ढिल्ल पडायला लागतं. ते ढिल्ल पडायचं नाही आपल्याला.
माणूस हळूहळू हळूहळू काय लागतं, रोज रुटीन जर झालं की ते ढिल्ल पडत नाही, प्रत्येक दिवस हा सत्कार लावायचा. थैंक यू सो मच. कल बात करेंगे सभी के क्वेश्चन के बारे में, सभी क्वेश्चन ले लेंगे, सभी. मैंने जो इसके पहले जो लिख के दिया है ये वाला, कहाँ गया वो, ये वाला, ये सभी क्वेश्चन करेंगे. और अगर सपोज फिर उल्टे भी क्वेश्चन करेंगे. उल्टे कैसे, एक चिल्ड्रन है तो उसका ब्लड ग्रुप ये है, तो उसके फादर और मदर का ब्लड ग्रुप क्या हो सकता है और क्या नहीं हो सकता, या ऐसा भी जाएंगे. ठीक है, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, बाय बाय, टेक केयर, पढ़ते रहो और आगे बढ़ते रहो दोस्तों.